गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी।
देव वसे चित्ते वायर पुढं कर तुमच्या पायात गुतल ना
देव वसे चित्ते देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरी जनांसी भेटे न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना महायोग पेटे तटे मरत्यावरं पुंडरी कायनाथं समागत्य तिष्ठन्तमानन्द संगम
स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवृत्ति द्वन्द्वातीतं गमन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीवादनाथं मुराजयं मोक्षानं ज्ञानदायकं लक्ष्यं गुरुक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल विठ्ठल देववसे चित्ती त्याची गडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो. भगवान शिवाच्या शिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं चलत असणारा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं तुम्ही सर्व संत मायबापांच्या सहकार्यानं चालत असणारा नामयज्ञ सोहळा पूर्णाहुतीकडे आपण चाललो आहोत. आणि आजच्या 7व्या दिवसाची जागराची जी सेवा आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला आली. आयोजकाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद. विठ्ठल साहेबराव वाकचौरे तसेच आमचे संतोष महाराज वाकचौरे यांच्या या अधिपत्याखाली चालत असणारा हा ज्ञानयज्ञ सोहळा त्यांचा फोन आला, बाबा तुम्हाला सेवा देवा लागते. 8 ते 10 म्हणजे काही वाटत नाही देवा. 7 ते 9 जरा फजिती होते, पण 8 ते 10 कार्यक्रम असल्यामुळे तुमच्या सर्व संत मायबापांच्या दर्शनाचा योग आला. अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आमचे साऊंड सिस्टम मास्टर अतिशय सुंदर आहे. अतिशय विशारद महात्मे तुम्ही या ठिकाणी उपलब्ध केले. तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो मायबाप. कारण सगळ्यांची नावं घेत बसून आता वाजले 8:45. आपल्या हातामध्ये फक्त 1/4 तास आहे, नाही तर आप्पा गुड थैले मेन मागच्याच ना ते मी फडफड फडफड फड 1/4 तासामध्ये नेटके महाराजांचा फोन आला, बाबा तुमच्या शिवेला कार्तिक महाराज म्हणजे काय अर्थ ते पारसनात नसला कार्तिक आहे ना. अतिशय सुंदर साध्याने आतापर्यंत दिली. इथून पुढे पण द्या. अशी मुळाची नस वळखली तुम्हाला पुढंच तोडणं. मुळाची नस त्याच्यात मला याच्यात गुंतून टाकेली. मी कीर्तना लोका करता करीत नाही, माया करता करत. आणि मला माझ्या कीर्तनाचा आनंद राहतो. याच्यात गुंतलं का मग आपल्याला कुदता येत नाही, काहीच करता येत नाही. उगा आण धरून आणलं आणि उगा आलं का उभं का उभं गेलं कीर्तनात. विठाला तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला. माता माऊल्या तुमच्या सुद्धा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सेवेला सुरुवात करूया. तुमच्या सर्व पवित्रात्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी धकून गेल्यावर जगद्गुरु ही पटवी जगानं बहाल केली. अशा जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा भंग तुमच्या सेवेकरता घेतला. विठाला जगद्गुरु तुकोबारा
मागायची योग्यता असली पाहिजे. ज्याच्याकडे मागायची त्याच्याजवळ तेवढी क्वालिटी असावा लागते, मागायची अक्कल असावा लागते. आणि काय मागावं, ज्या मागितल्यानं माझ्या जन्म आणि मरणाचा फैसला होईल अशी गोष्ट जीवनामध्ये मागावा. बाकी सैन्या संसाराचं मागून रव रव नरकाला जावं लागतं. विठाल जगद्गुरु तुकोबाराय भगवंताजवळ मागताय, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. देवाची संगती नाही लागत, होय देव नाही लागत. देव ज्याच्या चित्तात देव आहे. जरा बारीक कीर्तन ऐका बरं का, बारीक कीर्तन ऐकायचे नाही ते कीर्तन डोक्यावून जात राहते, डोक्यात कोणाच्याच घुसत नाही. आमच्यासारखे तर बुजू झाले सांगणार, पण लोकांच्या काही टकुऱ्यात अजून काही परमार्थ उतरायला तयार नाही. देव बसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगत मला घडू दे. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. भगवंता ज्याच्या चित्तामध्ये अहोरात्रपणे जो भगवंताशी संलग्न आहे, नाही 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 नाही, ज्याचं जीवन ब्रह्मरूप झालेलं आहे, अशा जीवाची संगत मला दे. काय होईल, माझ्या मनानं तो आग्रह धरलेला आहे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तशी वासना जन्माला कारणीभूत आहे, परंतु तुकोबारा इथं काय सांगताय, त्या वासनेमुळे माझं जन्म मरण खुंटणार आहे. म्हणून ऐसे आवडते मना, त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव तयार झाला. मला जर जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर मला जर उद्धार करायचा असेल, पुन्हा 84 लाख योनीच्या चक्रात जर मला अडकायचं नसेल, तर उद्धाराचं साधन जगद्गुरु तुकोबारायला कळून चुकलं आणि ते सांगतात, ते साधन जे आहे उद्धाराचं ते संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं हरिजनांची भेटे न हो अंग संग तुटी. त्यांच्यापासून मला यत्किंची सुद्धा बाजूला करू नको देवा. मला आशाच्या सहवासात ठेव का ज्याच्या चित्तात देव आहे. तुका म्हणे भले हा, मला संतांच्या संगतीतच ठेव, अन्य दुसऱ्याच्या संगतीला नेशील, कदाचित माझ्या जीवनामध्ये संसाराची वासना निर्माण होऊ शकते. तुका म्हणे जिने भले संत संत, तुका म्हणे भले संत संगष्टने, संताच्या संघामध्ये संताच्या सहवासामध्ये राहू दे. जर मी त्यांच्या सहवासात नाही राहिलो मायबाप, तर माझं चित्त विचलित व्हायला वेळ लागणार नाही, माझं मन विचलित व्हायला वेळ लागणार नाही. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठाला सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुमच्या पुढे भावार्थ ठेवण्याचा प्रयत्न केला मायबाप. विचार करा, माणसाच्या जन्माला तुम्ही आम्ही आलेलो आहोत, बायका पोरामध्ये हैराण झालेला, फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये म्हणजे शिफ्ट मध्ये बरं का, इयर मध्ये नाही, शिफ्ट मध्ये हैराण झालेल्या जीवाला, संसारामध्ये गुदमरून गेलेल्या जीवाला कुठेतरी सुखाची आशा आहे, कुठेतरी जीवनामध्ये समाधान मिळावं याची आशा आहे. अशा प्रसंगामध्ये जीव सैरावैरा पळतोय आणि त्या जीवाला जर स्वतःच्या सुखापर्यंत पोहोचायचं असेल मायबाप, या जीवनामध्ये तुमचा आमचा उद्धार मायबाप सुद्धा करू शकत नाही. करू शकता का? नाही करू शकत. आई वडिलांना वाटतं लहानाचं मोठं व्हावं, त्यांना चांगला जॉब करावा, 2-4 कॅलेंडर काढावे. आता 4 बी नाही, 2च. आता 2च्या पुढे 1च. हम दो हमारे दो, हमको हमारे 4 आता आवश्यकता है आपल्याला. हा, तर विठाला विठाला कुटुंबाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याचं जीवन जे आहे ना विस्कळीत झालेलं आहे मायबाप. आणि त्या जीवाला जर समाधान सुख हवं असेल तर आपल्याला संताशिवाय पर्याय नाही. तुम्ही आम्ही घर देवदेव करतोय मायबाप, उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली, इतका देवदेव
चालला जीवनामध्ये. उषा पायाला अगरबत्त्या लावायचा पाळी आणि इतका देवदेव चालला. एवढा देवदेव सतयुगात नव्हता, एवढा देवदेव कृतयुगात नव्हता, एवढा देवदेव त्रेता युगात नव्हता मायबाप. एवढा आताच्या कलियुगामध्ये चालला. पण कहा गया तो कहा नाही, क्या लाया तो कुछ भी. शिवपुराणाला 50 लाख, भागवत पुराणाला 25 लाख. झटकन मोकळे बोळाला भूतंताईने पण गेलं कोणाला नाही ना. आला हजरबा येणार नाही पुणार. माणसाच्या जन्माला आलो, शुद्र मांजराला ही गोष्ट कळू शकत नाही. कळू शकते का? गाड व्हायच्या कधी दिंड्या निघल्या का बाबा? नाही ना. त्याला वाटत का जावं पंढरीला? त्याची पंढरी इडच आहे म्युन्सिपाल्टीच्या गंधावर. हे नियोजन आहे ना, लाखो रुपयाचं जे नियोजन आहे ना, ही लाखो रुपयाची जी उलाढ आहे ना, काय करताय? शायनिंग मारा करता का विनोद मारा करता? एवढ्या नाचल्यावर जीवन घालायचंय काय तुम्हाला? मला अरे दुर्लभ मनुष्य जन्म जर प्राप्त झाला असेल, मग त्याच्यासाठी काय करायचंय? देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमट हात या लिंग काळी ढवळी केली. मग यायला जमणार नाही का? मग देवे दिला देव भजनासाठी दिला, दिला का नाही? मग आता ते जे भजन आपल्याला येत आहे ते यायला येईल का? मग यायला तोंड वाचून जायचं का? तुम्हाला कळून राहिलं का? मी मराठीतच बोलून राहिलो. ज्ञानोबराची पोळी सांगतो. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन शिळ झाले ऐसे केवळ माझे ठारी. कोणतं भजन सांगितलंय? कोणतं भजन? जेव्हा मी आईच्या पोटात होतो तेव्हा भजन चालू होतं. मेंटल खोबडीला कळत नाही तो भाग सोडून द्या. हा, इथं जातीवंत माणूस लागतो. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. गावाचे गावाने या गावाने मायबाप पवित्र लागतात. देव कळायला ज्याच्या पोटी जन्माला आलेला तो बाप पवित्र असावा लागतो. आणि जर बाप पवित्र नसेल, आमचं ऐकू नका बावळटायचं. आम्ही टुकड्यावर लागलेली माणसाचं ऐकू नका तुम्ही, पण ज्ञानोबा तुकोबारायचं ऐकावं लागेल तुम्हाला. साधू संतांचं ऐकावाच लागल. जर नाही ऐकलं म्हणू नका, म्हणू नका, कारण नवल
ये जरी ना ऐकाल दुसरं येईल फेमस क्षमा झाला एवढा झाला बाकीचं आलं नाही मागं नाही पुढं सरळ त्याच्या वाटी बा कारण बाजूचं नाही त्याच्या वाटी बा एका जनार्दनी आमचे काय राहील आम्ही खिशात घालून निघतो आम्हाला काय घेणार तुम्ही उद्या मारायच्या आज का मारा ना आम्हाला काही घेणार नाही तुमच्यासाठी काही नाही तुम्ही फ्लॅट काही करा प्लॉट काही करा काही घेणं नाही आम्हाला घेणं संतांच्या जातीला आहे लाख मोलाचा मिळालेला माणसाचा जन्म अरे गधड्यासारखा कुत्र्या मांजरासारखा जर लयाला गेला हरी विना जन्म नरकाची यायचंय का रोज हरिपाठ म्हणते का नाही म्हणते ना हरिविना हरी कळाला का कुठं राहतो पलीकडच्या गेली कुठं राहतो हरी हरी कळायला पाहिजे की नाही राम माहिती की नाही रामाचे वडील दशरथ बरोबर आई कौशल्या मुक्काम पोस्ट अयोध्या गुरुचं नाव वशिष्ठ बरोबर आहे ना रामाचा पत्ता लागला जरा बारीक कीर्तन ऐका हनुमान फटका बसला तर बसला नाही तर गेले नमुन्यावाडी कोणाला काही नाही विठाला कृष्ण कोणी म्हणे यशोदेला कोणी म्हणे देवकीच पत्ता लागला कोणी नंदा बाबाचा कोणी वसुदेवाचा बरोबर मुक्काम पोस्ट गोकुळावा मथुरा लावा वृंदावन लावा तुम्हाला जिकडं लावायचं तिकडं लावा गुरुचं नाव शांतीपाणी बरोबर तुम्हाला दोघाचा पत्ता कळाला पण एकाचा पत्ता सांगा मला एकाना तरी बोटवर करू हरीचा पत्ता कुठे रात घर उघडून साडेसाल करून धंदा चाललाय कसं यायला लागलं जगाला देव बनती देव कळायला पाहिजे का नको एवढ्या करता या मर्यादा देवाची प्राप्ती होते देवे दिला देह एवढ्या करता दिला तुमच्या आमचे गुडघे ठणकूस तर संसार करू राहिलो कमरात द्या घ्या पडूस तर संसार करू राहिलो तो भाग सोडून द्या आया वैसा गया ना हा जमाना फया येऊ नाही काही फायदा नाही मुदाला काय म्हणतो ना कोण शेती दलाली हात काळे माणसाच्या जन्माला आलो म्हणून चांगल्याला शरण जा जर ज्या देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल 14 वर्षाचं बच्च सांगायला कोण 14 वर्षाचं लेकरू सांगायला तरी तन मनुजीवे चरणाची लागावे अगरबत्या करावे दाशतकर कोणा पुढे नाक घासलं पाहिजे माणसाची लात एवढी यंगरट राहते ना मोडेल पण वाटणार तसा चुलीत जाय कोणाचं काय जाईल
यंगरटला गेले बरं का, भुरसंडी सारखे गेले, 14 चौकडी लंकापती सुद्धा भेंड्या कात्रीत गेले. इडे यंगरटपणा चालत नाही. 1400 वर्ष काळाला भिरकावणाऱ्याला सुद्धा इथं भेंड्या कातरल्या. लई यंगरटपणा चालत नाही परमार्थामध्ये. उद्धार करून घ्यायचा असेल ना, 1400 वर्षाच्या योग्याला सुद्धा 6 वर्षाच्या लेकरा पुढे ना घासावा लागलं. ऐकत नाही का माझी मुक्ताई मुक्ताई, अरे 6 वर्षाचं लेकरू सांगा देव योगी याना, तिला मानले रे गुरु. 1400 वर्ष काय गणगोळ्याच उगाळल्या का? आज केलं असं होईल, तस केलं तसं होईल, नाही केलं तर तोंड वासूनच जाईल. मरेल माणसं जीवन करीत होते, मरेल प्यारलेचे नाही बरं का, प्यारलेचे नाही. मरेल मरेल ते तिळीवर बांधून नेल होते, कच काढून द्यायला जागा केलाय का कोणा चांगदेव महाराजांना. पण माझ्या 6 वर्षाच्या लेकरांना सांगितलं लई पादाने पिढे फोडू नका. सांगदेव महाराज तुमच्यासारखे लई गेले पेंड्या कात्री, तिथं नाही चालत. तुम्ही ज्याला जिवंत करून राहिले त्याला सुद्धा तुम्हाला सुद्धा एक दिवस काढी लावा लागणार आहे. येत उरड नाही सगळे गेले बरं का, कोणी राहायला नाही आलं इथं. कोणी राहायला आलं नाही इथं. पण देहात आलो ना, त्या आत्मारामाची ओळख करून या. तेवढ्या करता देव अनुभवाला या करता. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध, दयाधीश देव अंतराळा, दयाधीश देव 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 पार पागल व्हायची पाळी आली. आता इतका देव देव चाललाय, उलटे सुजायले लोक उलटे. आता 4 गेले नव्हते का, शिडीतून दुर्गाडीत होती. काय तू शिडीतून दुर्गाडीत होती. काही काठ्यावर झोपेले, काही पाण्यावर चालत या. हे काय करता गेलं तेव्हा, हे सोंगे सोंगे छंदे काही देव जोडे आयशे. तू उलटा जरी मुंडक्याला चालला ना पाण्यावर तरी नाही चालत ते, नाही चालू शकत. सिद्धी लागी पिसे होण दया पुसे, नेले राजा औसे पाणी. काही तुम्हाला आम्हाला हे करता येईल का? तुम्हाला आम्हाला करण्यासारखाचा मार्ग, तुम्हाला आम्हाला जमेल असा मार्ग इतका सोपा, तुका म्हणे सोपे. शहाणे मरून गेले, 150 पुढे घडले. शहाणा तो धनी घेतो येथे घेतो ना, पण 150 झाल्यावर टकुऱ्यात उतरत नाही देव. तू राणी मी राणी कोण देईल पाणी? सगळे 96 घ्यायच्या. इस्तरीला लिंबू कापून घ्या बा. तू इस्तरी ना, तो नाकाच्या शाडा एक दिवस वाकडा होणारच. लय गुरवीत राहू नको बापा, जन्माला आला ना काय कर. अभंगाचं पहिलं चरण. Oh
टपुऱ्या देव आहे ना त्याची संगत कर. ज्याच्या चित्तात देव नाही ना माझं ऐकू नका. मी जे बोलू राहिलो ना माय बगल पुराण नाही बोलू राहिलो मी. ऐ, सगळं संताचा पुरावा देऊन सांगू राहिलो. आमचं ऐकू नका. ज्याच्या चित्तात देव नाही ना त्याचे मुस्काळ सुद्धा पाहू नका. तू मला सांगा ज्याची विठ्ठल नाही ठावा त्याचा संग लोक आमच्या टंगड्या देऊन आले पडत हे त्याच्या पोखंडीत ते त्याच्या पोखंडी आणि घरी माय बापाला कधी पाय पडायचं माहित नाही याला. आणि गोवाच्या लगी त्याला अशी शायनिंग सेल्फी काढी जाते गोवा सांग सेल्फी. अरे माणसाला कळत नाही. खरं कळत नाही. खरं सांगितलं का पुढच्या वर्षी तारीख नाही. आणि मी बी इसगाव तीसगाव फिरणाऱ्याला चाळीसगाव. मला एक महाराज म्हणे भिकाऱ्याला तू भिकारी असेल. अरे फिरणाऱ्याला 40 गाव राहत्या. 178 संत माती घातल्या आम्ही. किती 178 तरी टकुऱ्यात उजेडपणानं लोकायच्या. बापा 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 बापा. आता मी त्या कल्याणला गेलो होतो त्या एरियात या आमचे मित्र इथे म्हणे चला बाबा चहा घ्यायला गेलो. 28 सप्ते होते वर्षात. 28 त्याच्या एरियात एका अपार्टमेंटला सेपरेट सप्ता 27 मजल्याचे एक अपार्टमेंट आहे. म्हणजे एक बिल्डिंग आणि त्याचे सेपरेट आयचे सप्ते होते. म्हणलं असे सप्ते करा. पण देव काही समजून घेऊ नका. देव समजून घ्यावा असं वाटत असेल. देव कळावा असं वाटत असेल मायबाप. हरी प्राप्तीची उपाय धरावे बुवाचे ते पाय. संताचे ते पाय. संत मरून गेले आमच्यासारखे पुढे धडकले. आणि तुमच्या गुरून पडा आमच्या पाया. गुरु गावात तोऱ्या करी शिष्य नदीला बसे. तुम्हाला प्रबंध आज नवीनच वाटत त्याला पोराकडून आणले का अवघड आहे भाऊ. खरं सांगायला लागलं ना सख्याला राग येतो. पण जर लाख मोलाचा माणसाचा जन्म सार्थकी व्हावा वाटत असेल विठ्ठलाची हे काय. आमचे सार्थक 4 फ्लॅट घेतले. 50 प्लॉट घेऊन ठेवले. 4 व्हीलर घेतली आणि तसं तोंड वाचून गेले. काय केलं एवढं? अरे हे नाही केलं तरी चालत. प्रारब्धाची जोडे धर प्रारब्धाची वाणे मान. पण येथे येऊन काय केलं? इथं जे काढायला पाहिजे ते नाही केलं. आपलं आयुष्य शोधून पाहिलं त्या पाणी द्या तुम्ही. मी म्हणत नाही पाणी द्या तुम्ही. आपलं आयुष्य शोधून पाहिलं जे करायचं तसं करायचं. जन्माला आलो ना विठ्ठलाची एक काय क्रमांक आहे विठ्ठलाची एकच ना. तुम्ही पैसे काम उडेल तुमचे घरी तर नाही ना. शिट्ट्या मोजून नाही राहिले ना. विठ्ठलाची एक. आमचा सोमवारी महादेव स्टेटस महादेवाचं. मंगळवारी आईचं. बुधवारी विठ्ठलाचं. गुरुवारी दत्ताचं. शुक्रवारी पुन्हा एखादी भावानी आईचं. शनिवारी मारुती रायाचं. रविवारी
खंडोबाच्या वारीचं आमचा वाराला देव बदलून राहिला आणि इकडं तुकोबाला सांगता विठ्ठलाची दे खाली या एकदा विठ्ठल पाहिला पुन्हा जन्माला यायचं कारण राहिलं नाही काय कारण असं तुका पंढरीला गेला आपण वागचौरे परिवाराला काही बॉन्ड नाही करून दिला चारी वेळी सोडायलाच पाहिजे हा देव या शब्दात तरी कीर्तन संपलं तर बाद झालं जरा बारीक विचार करा तुका पंढरीला गेला पुन्हा जन्म नाही आला आमच्या जर एकादशीला वारी आहे तरी आम्ही जर धाकलो तर आमचे पीठ झाकावे लागतात पीठ झाकी ना मला आता एक भेटलो होतं परवा दिवशी शेबीमध्ये म्हणजे बाबा आपल्या 108 वाऱ्या होऊन गेल्या बर आता तुम्ही धकले का मलाच बोला म्हणलं घरी पीठ पाहायला काय सेवा पाहायला असं त्याचं जर धकलं तर असलं काय ते वाकडी तिकडेच येते ना आता लई देव केला त्याच्यावर काही इठाला पाहून नाही आले बाबा आतापर्यंत मा एवढं आयुष्य धकलं मी काही कोणाची पाहिजे नाही आली असं परमार्थ रीतीना करायला पाहिजे गड्या साधू संतांच्या रीतीला परमार्थ करा रिझल्ट ताबडतोब की नाम हाती मोक्ष तर त्याला काही रीत असेल का नाही बघा ज्ञानोबराने हरिपाठात प्रमाण दिले घेऊ नका मंथोनी नवनीता सगळं माहिती सगळं पाठ आहे वाटवाने नाऱ्याला माहिती आमच्या धार्याने नावा म्हणे ज्ञाना म्हणे यका म्हणे नद्या तू काय म्हणे सांग ना तू काहीच नाही म्हणे तू फक्त इकडे धपली काढी दोन इकडे लावून राहिला लोकांना दातळ काढा का वा किती झाली शेवा गुलाबी दात काढून वाचूनच जावा लागेल राजा हय कीर्तन करू आलं म्हणजे काही वाघ नाही मारवायला आता मी इकडे कुठे कीर्तन बरोबर मला काही विमान यायचं ज्ञान अरे कीर्तन करणं म्हणजे तुला 2 तास अक्कल आहे लोक आवडून धरायची याच्यापेक्षा लय लांब परमार्थ आहे बरं का याच्यापेक्षा परमार्थ लय लांब आहे परमार्थ हा लोकांचा विषय नाही परमार्थ हा एकांताचा विषय आणि एकांताचा विषय विसरली तया थोर झाली हानी हा विसरलो काय त्याचा विचार करा बघा पहिलं प्रमाण सांगितलं हे तर मनुष्य जात असं कळ प्रत्येकाचं भजन ते चालू होतं आईच्या गर्भवासामध्ये पण कालगतीनं झडप घातली जरा बारीक कीर्तन ऐका तुम्हाला आज कधी जमान्यात कीर्तन ऐकायला नाही मिळायचं असं हो मला काय मुळव्यात नाही झाला वळणाला इथं मला काय बायका पोरं घरी पोचून देत नाही आणि झोपू देत नाही अशातलं काही भाग नाही पण बसलेल्यापैकी हनुमान फटका एखाद्या जरी बसला जन्म आल्याचे ते सार्थक होईल बरं का आईच्या पोटात भजन चालू होतं का नाही आपण प्रमाण म्हणतो का नाही एक वेळ
एक वेळ करी या दुःखा वेगळे. तिथं टपूर होतं गेला. तिथं याला याची कानपूर लाईन बंद होती, याची नागपूर लाईन बंद होती, याच्या डोळ्याची झापडं लागेल होते का नाही आया हो बाया पण नाही याच्यात. आईला कळत आहे त्याच्या झापडावर तिथं काय होतंय, एसी होती काय मध्ये आईच्या पोटात. आणि जिवंत मला मुद्राचा बांधा वरी चरब घातले पूर्वी गिरगाचा जागा रव रव दुर्गंधी रे अमंगल त्याचा बांधा स्वराज शरण जाय गोविंद पर्यते मदालता सोहम कोण म्हणून राहिलं मदालचा कोणाला म्हणून राहिली एवढ्या एवढ्याला त्याच्या टपुऱ्यात उतरत असेल का, पण अशी आई असावं लागते. हा बघा ते भजन त्या गर्भामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी भगवंताला वचन दिलं. दिले गर्भात वचन देवा करीन भजन. देवा एक वेळ मला या दुःखातून बाहेर काढ. ते भजन त्या स्वरूपाचं भजन चालू होतं मायबाप तुमचं आमचं, परंतु कालगतीना झडप घातली. 9 महिने 9 दिवस निघून गेले. तीव्र तीव्र झालं केले कर्म झाले त्याची कर्मानं झडप घातली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाला आणि आईच्या गर्भवासातून ते बाहेर आले. तोपर्यंत ते आईच्या स्वरूपाला परमात्म्याच्या स्वरूपाला एकरूप होता जीव. ए आयो लेकरू जर आता इथून पुढे ध्यानात ठेवा, रातच्या भावाला काय भुकला ते ध्यानात ठेवा. इथून पुढे जर कोणाच्या डिलिव्हरीला जर गेले ना तर लेकरू ज्या वेळेस बाहेर येताना बिगर नाक खांडलेला असतो ना, जरा विचार करा त्याच्या नाकपुड्या चालू राहत्या का. काय सांगू राहिलं मग बुवा, जोपर्यंत त्याचा नाक खांडत नाही ना तोपर्यंत त्याच्या नाकपुड्या चालू राहत नाही. हा ती सिस्टरनी काही माझ्यासारखी मेंटल खोपडीची नाही राहत. हा ती डॉक्टरनी काही मेंटल नाही राहत. ती त्याच्या नाकातली घाण साफ करते, डोळ्यातली घाण कानातली साफ करते. पूर्ण हेड ऑफिस साफ केल्यावर नाक खांडला आहे वासायचे ना, बिगर नाक खांडल्याचं कोणी धडक लागली नाक खांडला का नाही आणि तिथं तुटलंय इथं आणि नागपुड्यानं चालू झालंय. बघा बरोबर आहे ना, नागपुड्यानं चालू झालं. भजन कुठं तुटलं. जेवण झाले का तुमचे तुमच्या घरी पहिले चांगली सोय केलेली होती त्या मावल्याला. बाबा या आच्छरदानी मच्छरदानी दाखवत माणसं तानात आणि लाईटीची नाही बोलतो आता. हा उलप्रणे सुजू राहिली आता उलप्रणे त्याच्या ढेऱ्यात आता त्या फुटाची पाळी आली. हा लाईट याची आमच्या ज्ञानोबाच्या तुकड्या करता मोठी केल्या. मी मध्ये येऊन बसलो त्या मावल्या म्हणे बाबाने मला कळलेच नाही. बाबाने चांगला बाशिंग बांधून यायला पाहिजे. लाईट फेक करून राहिले बुवा कार्तिक महाराज. तमाशाच्या बाया कमी नटू राहिले, एवढे बुवा नटू राहिले. पण राजा तू लोकांना सांगू राहिला नाशिवंत देव बघा. मग त्याचा पूर्ण चेहरा साफ केल्यानंतर त्या माईनं त्याचा नाळ खांडला आणि नाळ खांडल्यावर बी लेकरू रडावा लागते. जर लेकरू रडलं नाही ना त्याला काचीत न्यावं लागतंय. पण ते रडावं लागतं. काय करता वरकली चाला गेला वरकली चाला
रंगी गाता पैनाचता अंतरी द्रव झाला चिताची अवस्था बाय दिसे. रडलं नाही तर त्याला चिमटे घेऊन रडायला लावावं लागत आहे. हा तोपर्यंत त्याच्यावर मायेचा फटका बसत नाही मायबाप. आणि मायेचा फटका तुमच्या आमच्यावर बसला म्हणून कोहम कोहम बोलू लागला. कोण मी? गणपत मी का संपत मी? कमल मी का विमल मी? कोण मी? 5.5 फुटाचा मी का काळा गोरा मी? कोण मी? आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे? अय अरे तुम्ही आम्ही ज्याला म्हणतो ना मी संतोष म्हणा सागर म्हणा काही पण म्हणा. आता तुमचं इथं न्यू हनुमान नगर आहे ना, या एरियाचं नाव न्यू हनुमान नगर आहे ना. कुठे मला दाखवा हनुमान नगर दाखवा. नवा जुना असू दाखवा. शेलपुंजी रांजगाव आहे की नाही याचं नाव या पुऱ्या. मग शेलपुंजी रांजगाव कुणीकडे दाखवा मला. काय आला काय तुला नाव? देहाला जन्माला आलो का नाही? जन्माला आलो काही नाव होतं का? जेव्हा माय होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी. अरे जेव्हा बाप होता बाळ तेव्हा कोठे कटविला काळ. हे तुम्हाला माया पगलातलं वाटत असेल ज्ञानेश्वरीत चला. खूप झाल्या बाळकाची अरे नाव नाही तयापासी ठेविलेले नावेची वदे तवटी. उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाठी आमच्या उलट्या महाराज नाही मला येत नाही. बाबू अरे तिथं माल पाऊस राग गाय ना बघ तुला येतो ना का नाही रागाड वितो आणि मी लय करतो काय गाजर करतो तू. जे करायचं ते करीत नाही लोक ती गोष्टी करीत बसताय ना. अरे आमच्या संताला बघा विचार करा. तुमच्या आमच्या जीवनात ज्या गोष्टी त्याच त्याच्या जीवनात आहे. त्यांच्या आजही 750 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराज की जय. आजही 550 वर्ष झाली एकनाथ महाराज की. आमच्या पंजाला 100 एकर कमवून ठेवलं पण त्याचं काही नाही राहिले नाव नाही निशाण. संसारा करता मेले ना असंच होणार. पण जन्माला आलो ना त्या जन्माला आल्याचं सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. जर तो देव आपल्याला आपलासा करायचा असेल ज्ञानोबा सांगतात त्याच्याकरता विठ्ठला जीवनामध्ये ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे. विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. देव नाही अशी जागा नाही तुम्हाला आम्हाला का कळत नाही. लगन सगळ्यात देव आहे. तुला अकाउंट करूया दुसरा तुला काऊन या बाया हे माणसं वाटत देव सगळीकडे की नाही. मला एक मेंटल भेटलो होतं. मी असा धोत्रावर होतो ड्युटीवर निघलो. जर आता ड्युटीवर निघलो थोडं पै जायचं होतं मला. बेटाळ्या फाट्याकडे यायचं होतं मला. आता ते एका जणानं काय केलं त्याला वाटलं बुवा हे यावापासून पुण्य भेटत. अरे आई तू गाडी पाहिजे असं तर ओढून देते लोक टाकू नको गाडी. मग ते मला म्हणजे बाबा जय हरी म्हणलं जय हरी बस आपल्या गाडी बसते गाडी. म्हणजे बाबा देवदेव करायची काय करायची. आपण खूप सज्जन माणूस आहे. आपल्या मनाची माळ आहे. वा रे वा आपल्या मनाची माळ आहे. आपण कोणाच्या आध्यात नाही मजात नाही. आपण कोणाचं जमीन मोडीत नाही. आपण कोणाला शाद येत नाही. आपण खूप सज्जन माणसे. काय करायची देवाची देवदेव करायची. तुम्ही लोकांना एवढे पोटाला पिळे देव सांगा द्या देवदेव करायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे. काय करायचे आपण चांगले माणसं आहे ना. बरं त्याचं तुमतून मी ऐकलं 4-5 किलोमीटर तुमतून ऐकलं त्याचं. ते म्हणजे देव तर सगळीकडेच आहे ना. देव सगळीकडे नाही मग देवदेव करायचे काय करायचे. हे लोक बोलत फिरा द्या. का
तिकडं घुसलं पुन्हा ताण होईल. आपल्याला आपल्या मुद्द्यावर येणं गरजेचं आहे माय बाप, नाही तर रात बर्फा काढून काही नाही सापडत. असं नको व्हायला, रातचा बोला कुदू कुदू गेला, असं नको व्हायला. मग त्यांनी सांगितलं देव तर सगळीकडे ना, मग देवदेव करायची काय गरज आहे. म्हणलं बरोबर भाऊ, बरोबर तुझ्यासारखा महात्मा भेटला पाहिजे. माहित नाही गुरुची माळ तोडी तर तूही घाली. मग दर्शक पुढे गेलो बा, त्याच्यात घुसला खिळ, त्याच्या टायरात घुसला खिळ. आता घुसला तर तिला मी व्हायला त्याला मला अरे काय झालं, अजून काही आपण लालाला भेटलो नाही. भानगड काय झाली ते म्हणे, बाबा गाडी पंक्चर झाली. अरे म्हणजे गाडी काय चालत होती म्हणजे टायर आवडलं. म्हणलं मेंटल खोपडीच्या तुला टायरच दिसते. हा तुम्हाला आम्हाला सुद्धा सगळीकडे देवे, सगळीकडे देवे. अरे देव सगळीकडे जाण भावला का. मग त्यानं म्हणत अरे तू आता म्हणत होता ना देव सगळीकडे आहे, मग देव देव करायची काय गरज आहे. मग तसं हवा सगळीकडे आहे का नाही, तुम्ही ऐकू राहिला ना, हवा सगळीकडे आहे की नाही. मग आता खेळा घुसला तर काऊन चालला घेऊन तिकडे नोटी. हवा सगळीकडे तर भर ना, भरल्या जाईल का, भरल्या जाईल का नाही ना. जसं हवा भरायचं एक काय ठिकाण आहे, ठिकाण. त्यांना बायका पोरं बसाय करता, लाईट बिल भरा करता, ते टाकली टपरी त्यांना काय करता. हवा सगळीकडे मग भरता येते का नाही. तिला जावं लागत, 2-5 रुपये त्याला द्यावा लागत. त्याचे बायका पोरं चालाय करता, संसार चालाय करता त्याला द्यावा लागत. दिल्यानंतर ते काय करतात तिथं ते हवा भरित ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय झालं, हवा सगळीकडे पण भरायचं साधन आहे. तसा देव सगळीकडे आहे पण कळायचं साधन संता विना प्राप्ती नाही. आईचे वेद देती बाई. तुम्हाला आम्हाला जर देव प्राप्त करायचा असेल, नाही 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 देव अनुभवायचा असेल तर सच्च्या संताला शरण गेलं पाहिजे. जर संताला शरण गेलं, संत काय सांगत्या, तो पितृदोष आहे, तुला याची शांती करावी लागते, तुला त्याची शांती करावी लागते. साऱ्या शांत्या करता करता तोड वाचून जाते. एक जण होत गेलं त्र्यंबकेश्वरला करून आलं, नारायणाबळी करून आलं, सगळं शांती करून आलं. महिनाभर पिशी घेऊन ते बाटल घेऊन गाड्यात हिंडत होत. बाहेरचं पाणी चालत नाही, कोणतंच पाणी चालत नाही, घरातलंच लागत आहे. याच्या घरातलाही मोठ्या शांत्या करेल. आता ते घेऊन फिरायला त्यांना बाबा पाणी म्हणे नाही ना, बाहेरचं पाणी सुद्धा चालत नाही. बर महिनाभर धकला बा, महिना घातला आणि पुढच्याच हप्त्यात पुतण्याला फाशी घेतली. काय पुन्हा शांती करायला. अरे कशाला रे काम फिरता रे, तुझं गावात नाही घरी माया बाबा उपासी. हे दाना एका खरं रे बाबा, कशाला रिकाम फिरत. काशीला जाऊन डिजिटल बोर्डवर फोटो काढून नवराला कोण पाहिला तिकडे. तो तिकडे घरी माय बाप उपाशी राहिली की आई बाप केले कसे. मायबापच तीर्थ आहे. मायबाप हे सगुण साकार ब्रह्म आहे. हे चालतं बोलतं ब्रह्म सोडून दिलं, नको ते धंदे करायला लागलो आम्ही. खरा देव कळत नाही आम्हाला बघा. आणि खरा देव कळावा असं वाटत असं तुटलं इथं ना. देव इथून चालू होता, मग हातापाय टाकण्यानं करून चालेल का. पायी तीर्थयात्रा घरून टाकून सडगान पडू. तुटलं इथं, मग संत दर्शनी हाला. आणि पद्मनाभ काय म्हणत्या, या 5 एकर त्याच्या नावावर करून एखाद्या बोचा त्याला म्हणा पद्मनाभ जोडून. एवढे महाराज या 10-15 हजार त्याच्या नावावर करून दे, त्याला म्हणा फक्त पद्मनाभ जोडून दे मला.
अहो मी कच्च्या घड्याला माझी नोकरी सोडून त्याच्या घरी पाणी भरतो. काय म्हणता पद्मनाभ काय म्हणता देवच कळत नाही देव देव चाललाय. कशाला म्हणतात देव? जो चित्त तुटला ना तो संतांच्या मुठीमध्ये. बघा त्याला रीत आहे, त्याला रीत ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. म्हणतो निनवणीता त्याचे घे अनंत आहे ना. हा दृष्टांत सांगितला, उत्तरार्धात पूर्वार्धात दृष्टांत सांगितला, उत्तरार्धात सिद्धांत सांगितला. मंथन काय करतो? गाळात काय मंथन करतो? ठीक आहे दुधाचं मंथन करायचं. नुसतं दुधाचं मंथन करून मग काय हो? रातभर घुसळत नाही. 96 पिढ्या जरी घुसळलं दूध तरी लोणी येईन वर. काय करावं लागेल त्याला? काय तुम्हाला कळू राहिलं का? पण मी मराठीतच बोलतो, मला तेलगू नाही येत. याच्यामध्ये काय करावं लागत? दुधाला जर बदलावं असं वाटत असेल तर त्याला काय करावं लागत? सत्यनारायण घालावं लागत. 16 सोमवार करायचे. 16 सोमवार दूध बदला ना ते रात्रीतून बदलं का? त्याला काय करावं लागत? त्याला विरजन घालावं लागत आहे. विरजन. आणि विरजन घरातला चालत नाही. नाही घरातला विरजन चालत नाही. मुक्ताई सांगते, मुक्ताई माझ्या का गुरुनं मला का बाई दिला कांत, माझ्या का गुरुनं मला का बाई दिला कांत. नका मग जोड सगळं राहिले अर्धा घंटा. माझ्या का गुरुनं मला का बाई दिला कांत, ज्ञानाचा वाग नाविला हृदयात. काय करायचं गुरु? आम्ही गुरु केले ना, आम्ही गुरु केले काय विमान आले की नाही? काय करायचे गुरु? गुरु कायसाठी करायचा असतो? जन्म आणि मरणाचा फैसला करण्याकरता गुरु असतो. बघा दुधामध्ये विरजन घातलं त्याला काही 2-4 लिटर वाटा नाही लागत. 50 लिटर जरी दूध असलं तर किती विरजन घालू लागेल त्याला? घोडभर. बरोबर ना? एवढं विरजन घातलं 50 लिटर दुधामध्ये बदल होतो का नाही? काय ना काय ताकद येते? कृष्णांच्या नायक वेळा कृष्णांच्या एका वेळा रोज नाही एकदा ती गोष्ट द्यावा लागते. त्या महादेवाच्या नावानं चालला ना, हरेश्वराच्या निमित्तानं हा सप्ताह चालला ना, त्या महादेवानं ही गोष्ट पहिले पार्वतीच्या कानात सांगितली का नाही? ऐकत नाही काही नवनाथ? ऐकते का? पुतळा नवनाथ काय लावायचा असतो? कशासाठी नवनाथ आहे? आधी नाथ उमा बीज प्रकटले का? घातलं प्रकटले का? काय सांगितलं महादेवानं? आजचा गोवा म्हणतो पार्वती झोपली होती, तिने का कापूस घेतला होता का? फशी गेली झोपायला. तुम्ही आम्ही झोपेलाच त्या गोष्टीसाठी. कोण जागी? किती लोकांना आत्मज्ञान कळतं? कशाला म्हणतात आत्मज्ञान? पोळी संघ खायचं कशाला म्हणतात आत्मज्ञान? जे शंकरानं पार्वतीच्या कानात सांगितलंय. काय सांगितलं? गुरुने कानी भोंगिला वार, गुरुने कानी भोंगिला
गुरुने कानी फुंकीला वारा, देह भाव गेला सारा. काय सांगावं गुरुना, हातापाया टांगड्याचं सांगावं का? रोज म्हणते गगनाहुनी वाटणं माहीत काय ना माहीत, कशाला म्हणते ना माहीत. ज्ञानदेवा खुशी काय खुशी होती तडा. अरे कधीतरी विचार करायला पाहिजे परमार्थाचा. मागून आलं पुढे चाललं, मागून आलं पुढे चाललं. ती गोष्ट जगामध्ये लोप पावली, ती गोष्ट जगात लोप पावली म्हणून संताला हा धांडोळा घ्यावा लागला. पिटू भक्तीचा डांगोरा, की साधन कळी काळावर मात करायचं साधन संताच्या मुठीमध्ये आहे. म्हणून जीवनामध्ये तुकोबाराय सांगतात, आशाची संगती त्याच्या टाकुऱ्यात देव बसे चित्ती. चित्त कशाला म्हणतात? मनाचा राजीनामा आहे, बुद्धीचा राजीनामा आहे, चित्त लैर. तिसऱ्या टप्प्यात चित्त आहे. अंतःकरण चतुष्टात पंचीकरणात जर घुसले तुम्ही, यायला काही गाजर कळत नाही. पंचीकरण झाले आपल्याला कुठे एवढं सांगत बसायचे. हा मन बुद्धी चित्त आणि अहंकार तिसऱ्या टप्प्याला चित्त आहे. मग देवाला चित्त द्या करता पहिल्या दोन गोष्टी धक्का लागेल का नाही? का डायरेक्ट पुरगी हे भाऊ जाय घेऊन घरी असं म्हणतात नाही ना? पहिले पहा लागते त्याला पसंत पडती का, खालून वरून जमत का, सगळं पाहिल्यावरच होतं ना कार्यक्रम का नाही? का डायरेक्ट पुरगी बांधून देऊ राहिले आपल्याकडे नाही ना? परमार्थ काय असायला पाहिजे का नाही बुद्धीवर? मनाचा पत्ता नाही म्हणून मार्गे गेला तो तिकडे धडकला. मनानं परमार्थ चालत नाही. आता तुमचं उदाहरण सांगू तुम्हाला. तुम्ही 16 सोमवार काढता की नाही? आता काही मलिद्यावर काढते बरोबर ना, काही खरी साखरीवर काढते. म्हणजे कोणा बगल पुराण काढलं काशावर केले ना तर काही फरक पडत नाही. दवडोनी श्वासोश्वास 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, दवडोनी श्वासोश्वास व्यर्थ की जाती उपवास. पाठीला पोट लागले त्याची उपास करता का म्हणजे का देवाला नाही आला नाही माय बाप. आणि तो देव संताच्या मुठीमध्ये नामस्मरणाला देव कळतो. या नामाची ती सगळे जाणे. कोण जाणे? विरळा जाणे. विरळा सगळ्याला नाही जाणता येत. हे जाणण्याकरता माय बाप करत ना आई वडील पुण्यवान लागतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जर बहुत सुकृताची नाही जोडी म्हणून गोधडी आवडी. आमच्या काळात जुन्या काळात म्हणत होते गोधड्या. आता याला गोधड्या माहित नाही. लाईन किती लावली. जन्मामध्ये देव इतका सोपा आहे माय बाप, इतका सोपा देव आहे. तुम्ही आम्ही जितका करतो ना त्याच्यापेक्षा लय सोपं आहे. पण कारण सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला शायनिंग मारायची, त्याला खालून वरून डिग्री आहे. मारायच्या टायमाला एक विराट एक बी डिग्री राहते. त्याला लय डिग्री आहे. वरून खालून वरून पॉम्पलेट पुरत नाही बघ डिग्री टाकायला. मारायच्या टायमाला एक तरी डिग्री राहते. अरे का कळत नाही? का टकुऱ्यात घुसत नाही? इतका सोपा देव आहे, इतका सोपा देव आहे माय बाप. फक्त संताला शरण जा. आणि संतांना ज्यावेळेस ते बघा पार्वतीला ते वर्म मिळालं आणि वर्म मिळाल्यानंतर पार्वतीवर परिणाम झाला. ज्यावेळेस ज्ञानदेवा म्हणे नितरे सद्गुरुना केले कोडे माता हात देऊन पुढे विजयी वाईले. ज्यावेळेस ज्ञानोबाराय सांगतात माझ्या जीवनात परंपरा आली, माझ्या जीवनामध्ये मी चांगल्या गुरुला शरण गेलो. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैत्री पुराणी सांगितले. ही गोष्ट कळायला भाग्य लागतं. नाही तर आपण म्हणतो ना सभा या तरी तो एक दत्त आभाग्याची कशी कळेल. दत्त दत्त आईशी लागले ध्यान खाला पाहिजे मन झाले. त्यांच्या हातावर मराठी पाळी आली.
मग कधी दत्ताची मात कळत दत्ताची मात कळाय करता सद्गुरूला शरण जावं लागत गुरुविना ज्ञान कळे ना अक्कल बाजारात मिळाना कळूच शकत नाही गुरुविना ज्ञान कळूच शकत नाही मायबाप पण गुरुला सुद्धा अनादी काळाचं असलेलं परंपरागत असलेलं जे तत्व आहे त्याला नाम म्हणतात ती गोष्ट हाताने करायची नाही ती गोष्ट पायाने करायची नाही ज्याच्या चित्तात देव बसला जरा बारीक करा आपल्याला एका चरणात संपलं तरी चालतंय मी पहिलेच बोललो तुम्हाला ज्याच्या चित्तात देव बसला तो ठोकून ठोकून बसला असा का नाही ना त्याच्यासाठी कांडण प्रकरण आहे नाथबाबांच्या गाथामध्ये कांडण प्रकरण कांडण काय करावं लागतं सद्गुरुनाथानं दिलेलं तत्व त्याचा अंगीकार केल्यानंतर त्याची रीत आहे करायची त्याची रीत आहे विवेक कांडणी काढी ते साधने विवेक कांडणी काढी ते सद्गुरुनाथ जीवाला देत असतात जमावरी अर्जुना हा बोलून भेटे म्हणा तोवरी या साधना भजावेची लागे ज्यावेळेस सद्गुरुनाथ जीवाला बोध देतात बोध दिल्यामध्ये सांगा ते मार्ग लावीला नीट चालता प्रेम झंडे चालू लागलो सपाट नाथ बाबा सांगतात या रीतीने मी गेलो माझ्यावर परिणाम झाला ज्ञानेश्वर मला सांगतात मी या रीतीने गेलो माझ्यावर परिणाम झाला सद्गुरुनाथाने दिलेल्या बोधाला बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा मग ती बहीण धावून आली गावा कमलापूरला येईल का पण ती धावून आली उठत बसत घर पुसत भक्ती कशाला म्हणतात कळत नाही देव कशाला म्हणतात कळत नाही जीवाला बघा सद्गुरूने दिलेल्या बोधाला ज्यावेळेस जीव रत झाला मी तया गोवाला रतली रत झाल्याबरोबर परिणाम येतो त्याचा परिणाम दूध तापात धुलत घालून जर गॅस झाला असं दुधात नाही गेले जात का नाही बरोबर आहे ना सरळ पाणी पिलं माणसं सरळ पाणी पिते का सरळ पाणी पिलं तर त्याच्यावर परिणाम येतो का नाही ते संकटी छापला होता फू केलं तर उडून जाईल पण तू तुला सांभाळ काही कापून टाक सरळ पाणी परिणाम करता का नाही करतोय सरळ पाण्यात ताकद आहे का नाही मग देवाच्या नामात काही ताकद असेल का नाही आता कुठं राहिलं का म्हणजे का आता खरं आहे का किंवा संत होते तू काय भूत आहे का ते पुढच्या दारानं आले आपण काय मागच्या दारानं आलो नाही बाप संत चित्तामध्ये देव बसवण्याची रीत संत देतात आणि त्या रीतीनं ज्यावेळेस जीवानं गोविंद गोविंद छंद लागला पाहिजे का गजानन बाबा सांगा गणनी गणगणात होती बरोबर आहे ना मग ते छंद काय लागला पाहिजे नामाचा छंद लागला पाहिजे छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा
पाहिजे. आणि जसं जसं जीवाला छंद लागला रे लागला मनाचं बुद्धीवर जातं, बुद्धीचं चित्तावर जातं आणि चित्तावर गेल्यानंतर हरे रे माझे हरिले चित्त फार विसरले. परमार्थ म्हणजे काही खाऊ नाही, परमार्थ रीतीला जीवनात यावा लागतो. त्या बघा तुम्ही राधेवर परिणाम झाला. राधा सांगते उद्या काल आहे, आज नाही करायचं मला, पण माझा दृष्टांत पाठवायचा तुम्हाला. राधा फक्त भगवंताला पाहिलं एकदा आणि त्या राधेच्या चित्तावर परिणाम झाला, मनावर नाही बर का. परमार्थ सारा मनानं चाललाय, मग बुद्धी आहे त्याच्या पुढे चित्त आहे, चित्तानं परमार्थ करायची गोष्ट आहे. मग तो चालला एक घरात भगवंत रडत होता म्हणून यशोदेला सांगितलं जर सगळं इवळूराला घेऊन जाय गेले. त्या राधेनं उचललं आणि घरी घेऊन गेले. तिला वाटलं का रे काऊन रडतो, त्यानं सांगितलंय मला दूध लागते. त्याला काही कमी होतं का हे परमार्थ हातलाय कळत नाही जीवाला. आणि थांब मी दूध काढून आणते. त्याला ठुलय तिथं मधी आणि घेतलंय ते हातात तामान घेतलंय तिला, ते पातीला घेऊन निघली दूध काढायला. पुढे जाऊन बसली माहिती तुम्हाला. आणि तुझ्या मुरलीच्या पायी देवा तुझ्या मुरलीच्या पायी मन मोहिले रे मन मोहिले. चित्ताचा परमार्थ सम्राट देव वसे चित्ती. ज्याच्या चित्तात देव आहे त्याची स्थिती सांगायला तुम्हाला. गाईचं वासरू मचीला सोडले, बैलाची धार कशी काढू रे. भावळटपणा आहे का, भावळटपणा आहे हा. भावळट तुला होत नाही, तू रड काय. याला नांदावं लागतंय परमार्थाला. ज्यानं नांदलं का त्याच्या जीवनात परमार्थ फळाला येतो, तसा फळाला येऊच शकत नाही. हा सगळं तुम्हाला 2 तास नाही, पाठी 4 वाजे लोक एकाला जावडी येऊ देणार नाही. याला परमार्थ नाही म्हणत माई बा. पण जीवन जन्माला आल्यानंतर जर चित्ताने परमार्थ करायचा असेल, बघा कीर्तन संपायच्या बेतात आलं, ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही, तोंडाने सुद्धा ती गोष्ट करता येत नाही. मग कसं करायची? जर तोंडाने करायची नाही, हाताने करायची नाही, मग काहीतरी वेगळे असं का नाही. पण संताला भेटलं तर कळत, तशी नाही कळत. बघा आता शेवटच्या टप्प्यात आलो आपण. विठोबा रुक्माई भजन करून नंतर मुद्दा सांगतो. विठोबा रुक्माई देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. इथपर्यंत आपण एकाच टप्प्यात आहोत. बघा तुम्हाला आता शेवटचा मुद्दा सांगतो. आणि परमार्थ कशाने करायचा असतो ती गोष्ट लक्षात घ्या. आयुष्य जन्माला आलो, आयुष्यभर जगलो बरोबर. आता जो मी आयुष्यभर केलेला परमार्थ मला उपयोगाला यायला पाहिजे. जसं एखाद्या विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास केला, त्याला परीक्षेत आठवायला पाहिजे का नको. जर आठवलं नाही तर तो नापास होतो, त्याचं वर्ष व्हायला जातं का नाही जातं. तसं जीवनामध्ये मायबाप तुम्ही आम्ही आयुष्यभर केलेला परमार्थ शांत काळाला कामाला यायला पाहिजे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी अंत काळाला परमार्थ उपयोगाला यायचा असेल तर बघा घर घर लागलेले असते. आणि घर घर लागलेले असते अशा प्रसंगामध्ये सगळ्याला फोन केल्या जातात. बाबांची तब्येत सिरियस आहे,
1-2 दिवसात शिट्टी वाजणारी सगळ्यांनी येऊन भेटून जा. सगळं बुचकं येतं भेटायला. येतं का नाही? चुलत निलत आबा बाबा बाबा नाही चला जीवात जीव येतो पण पाहून घ्या. गेलं धपून तर काय पडेल हे सगळं गच भरेल राहतंय. 4 पुरीचे सासू सासरे सगळं गुचकं घर भरेल राहतंय. म्हातारं घर घर लागलेली आहे. घर घर कळते तुम्हाला लय आवाज येतो तेव्हा घर घर लागलेला असते. सगळे पाय थंड पडेला ते हात थंडी पडेला त्या इथपर्यंत बॉडी सगळी कामातून गेलेली असते आणि ते डोळे फाडीत राहत. तो जीव काय करत असतो? डोळे फाडताय तोंड फाडताय डोळे फाडताय तोंड फाडताय. आपण काय म्हणतो ती आवाज ज्यावेळेस घशाचा जादा यायला लागला त्यावेळेस आपण काय म्हणतो? शिपाच्या शिपाच आहे ना? शिपाच आहे ना? तुमच्याकडे काही दुसरं द्यायचं नाही ना? शिपा द्यावं लागायच्या. दुधाच्या शिपा असत्या. मग गिरगाईचं दूध राहतं म्हाताराला टाकायच्या टायमाला. कोणतं? गिरगाईचं. म्हातारा कोरीच्या पिऊन गेलाय तिकडे कोपऱ्यात आणि आता गिरगाईचे दुधाचे. बरं दे द्या जाऊ द्या. पहिली दिली दुसरी दिली बाई देऊन घे बाबा जायची पण देऊन घे. सगळ्या पोरी वर मायानं उपस्थित बाया सगळ्यांनी त्याच्यामध्ये शिपा दिल्या. आता काही कामात राहिलं की ते बॉडी स्वीकारायला तयार नसते आणि तुम्ही त्याच्यामध्ये दूध वाटतात. ते दूध खाली जातं का? नाही. ते फक्त घशात आणलेलं राहतं. हो मग शेवटचीच राहती लहानी बाया देऊन घे पटकन देऊन घे पटकन. ते आवाज वाढला ना घर घरीचा आवाज वाढला देऊन घे पटकन. जायच्या आधी येणा चमचा गच भरून काढ आणि नळण्यात वाचलाय हे आ करता येईल. हे तिच्यात चमचा वाचल्या बरोबर धाम परम झालं. बाया तू ही शिप घेतली ग त्या शिपीनं तर गेलं. तो ही शिप दिल्यामुळे काय झालं? ते दूध श्वास नलिकेत घुसलं. निघून गेला वारा निघून गेला निघून गेला एवढ्या बुचक्यात निघून. आता मला शिटीवाली तुम्ही उड्या टाकणारी माझ्यासारखा नाही ना? दाखव एकट्यालाच लागत नाही. हा बरोबर आहे ना? मग एवढ्याच निघून जाते ते धरलं काऊन नाही? त्याला धरायची रीत सद्गुरुनाथ देतात. म्हणून ती गोष्ट हाताने करायची नाही पायाने करायची नाही कशाने करायची सांगतो आणि शेवट पूर्ण विराम देतो. कॉम्प्लेट प्रमाणे वेळ आपला झाला 10 वाजले. नाही पब्लिक आली म्हणून तुलतुला वाजू नये. परमार्थ इतका करतो माणूस. अरे पाप करुणी पापी मला हे वैरा पळतय रे. पाप करुणी पापी मला हे वैरा पळतय रे. काय केलं तर भल्या माणसा देवाला दार करतय रे. अरे काय करतो? जे करायचं नाही ते धंदे करून बसला. जे उद्धाराचा करायला पाहिजे ते केलं नाही. लोकांचे गाड्या लावू जिंदगी बरबाद झाली. नळकांड्या वर फुफ्फुसा खराब करून टाकले. सुपारी खाऊ दातडं पाडून टाकले आणि आता परमार्थ करायला निघला. परमार्थ कशाला करायचा? शेवटचा मुद्दा सांगतो. ती गोष्ट हाताने करायची नाही. ती गोष्ट पायाने करायची नाही. वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. भजन कशाने करायचं? स्वादान भजन करणं गड्या तू स्वादान भजन कर.
करता कीर्तन करे उग रोगट झालेले ज्ञानभाषा म्हणजे तुम्हाला काय काहीतरी आनंद जीवनामध्ये यायला पाहिजे मायबाप. अरे आनंदा करता जीवन जगा. थोडे दिवस राहिले तुमच्या आमच्या हातामध्ये. कलियुग इतकं बेकार आलेलं आहे, डोळ्यानं तुम्ही पाहू शकत नाही, कानानं ऐकू शकत नाही मायबाप. इतकं भयानक कलियुग आलेलं आहे, इथून पुढे इतकं भयानक कलियुग येणार आहे. हा सुरुंग आपल्याच घरात लागणारी. आपल्याला आतापर्यंत लोकांची वाटत होती, आता आपल्या गावात घडायला लागली, आता आपल्या गल्लीत घडायला लागली प्रसंग. निर्गुण निराकार दादा वावर माझा गाव सकुन जागा वया आले यमाई माझा नाव सकुन जागा वया आले. हो. अरे ब्रह्मा विष्णू मध देखत झाले. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? अरे विचार करायला पाहिजे तुम्ही. आम्ही ज्याला भसतो ना ते तळून टाकले, तळून म्हणजे काकड्या तळून म्हणतो मी. आम्ही ब्रह्मा विष्णू दळीले बरोबर आहे ना. चंद्र सूर्य दळीले तारांगणा सहित. अरे म्हणत नाही. अरे सारे दळीले साऱ्याचे पीठ झालं तुमचं आमचं राहणार आहे का? आणि जर तुमचं आमचं पीठ व्हावं नाही असं वाटत असेल, संताला शरण जा. चांगल्या सच्च्या संताला शरण जा. ओरिजिनल गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. ती गोष्ट हाताने पायानं करायची नसती. श्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार ते त्याची घर बांधिले. 14व्या अध्यायामध्ये नाथबाबा भागवतामध्ये सांगताय असं भजन तुमच्या आमच्या जीवनामध्ये हरे हरेश्वराला सांगू. महादेवा तुझ्यापासून ही परंपरा आली बरं का. महादेवापासून ही परंपरा आली. आदिनाथ उमाबीज प्रकटले मच्छिंद्रला आदले सहृदयेची प्रेम मुद्रा वर्षाची दली गोड गैनीनाथाला निवृत्ती दादा ज्ञान दादा. आणि ज्ञान दादाला वाटलं बसणारे 1000 लोक तोंड वासून जातील म्हणून माझ्या ज्ञानदादाची कृपा झाली. हो माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली. ब्रह्मविद्येचा सुकाळू होऊ दे या जगावरी. ज्ञानोबरायांचा संकल्प आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये उद्धाराचं साधन यावं एवढ्या करता ज्ञानोबरायांनी हा मार्ग खुला केला. सकळाची येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्याच्यामध्ये काय बोलण्याचा प्रयत्न केला. 1.25 घंटा 2 घंट्याच्या वातावरणामध्ये काही चुकून माझ्या मुखातून निघाला असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. माझ्या बापांनो जे चांगलं आहे ते माझ्या साधू संतांचं आहे. एवढ्या पोटतिडकीला सांगण्याचा एकच हेतू आहे. जन्मला बार मिळत नाही. कुत्र्या मांजराचे लाख मिळतील मायबाप, पण माणसाचा मिळणार नाही. मिळाला भरतखंडात मिळाला, संतांच्या भूमीत मिळाला. चांगल्या संताला शरण जा. त्या भगवान परमात्म्याला जाणून घेण्याचं, समजून घेण्याचं नाही देव अनुभवाला आणण्याचे रीत संत सांगतात. आणि ती रीत जीवाला आलेली आहे का पुन्हा आता नाही येणे जाणे. त्यांना यावं लागत नाही, जावं लागत नाही. तुम्हाला मला सुद्धा तेने वैकुंठ भुवनी घर केले, सर्वत्र वैकुंठ केले असे असं साधन जीवनामध्ये येतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मागणं करतात देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याचीच मला संगती दे. बाकीचे 3 चरण सरळ सांगतो ते मी ठेवत नाही माग पुढच्या वर्षासाठी. आईसे आवडते मना देवा पूर्वावी वसन त्या जीवाची मला संगते. माझं मन सतत त्यांच्या जवळ जर राहील तर त्या मनाला उन्मन करण्याचं जे मार्ग आहे तो मन हे मीची करी. माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्यांना काय होईल हरे जनांसवी भेटी न अंग संग तुटे. त्यांना संताच्या संगतीत राहा, करू नका काही. संत संग धरा पूर्वीचा धुरा उगवेल. चांगल्या सच्च्या संताला शरण जा. संत संगतीचा लाभ खूप असतो. संतांचे परिणाम खूप असतात. बोलायला गेलं ना रातभर बोलता येत आहे मला. माझी मोटरच समुद्रात टाकेल. त्याच्यामुळे मला ती उपसच कामच नाही. लोड सिटिंगचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून जीवनामध्ये सच्चा तुका म्हणे कैसे आंधळे हे जनन गेले विसरून आम्ही तो खरा देव जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एवढंच आजच्या दिवशी आपण भगवान हरे हरेश्वराला सांगूया. हे हरेश्वरा माय बापा आम्हाला चांगली बुद्धी दे, चांगल्या संतांची संगत आमच्या जीवनामध्ये घडू दे. एवढं सांगून सेवेला पूर्णविराम देतो. पुनश्च तुमच्या सर्व संत माय बापांचे, आमच्या वागचौरे परिवारांचे लाख लाख धन्यवाद. हे गुणीजन महात्म्यांचे सदा. आता शिवाजी महाराजांना 8 झाली भाऊ. आता उद्या तुमची इच्छा उद्या पूर्ण होईल बरं, काही चिंता करू नका. तर तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. मायबाप बोलवण्याचा प्रयत्न केला, काही चुकला असेल
माफ करा झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली